अमरावतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे। खरं तर कडाक्याचं ऊन आहे, परंतु या परिस्थितीत सुद्धा मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या मोर्चात सहभागी झालाय। खरं तर यामुळे अनेक आंदोलनकर्त्यांना चक्कर येण्याचाही त्रास होतोय। नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग आहे। कोपर्डीतल्या घटनेनंतर मराठा समाजाचा आक्रोश हा मूक मोर्चाच्या माध्यमातून पुढे येतोय। कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची प्रमुख मागणी आहे आणि या दोन मागण्या घेऊन मराठा क्रांती मोर्चानं राज्यभरात आंदोलन छेडलंय। आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या वकिलांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। कोपर्डीच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर मराठा समाजाचा आक्रोश जो आहे तो राज्यात सर्वत्र दिसून येत आहे। आज अमरावतीमध्येही मराठा समाजाने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि सगळे जे अमरावती आणि परिसरातील जे वकील बांधव आहेत ते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। मला सांगा की या मोर्चाच्या माध्यमातून कायद्यामध्ये बदलाची मागणी होत आहे। तुम्ही सगळे कायद्याचे प्रहरी आहात, का असं वाटतंय? कारण की अॅट्रॉसिटीचा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट एका विशिष्ट समाजाला मदत करण्याकरता निर्माण करण्यात आला होता, परंतु त्याचा आज दुरुपयोग होत आहे। तो दुरुपयोग टाळला पाहिजे। ज्या समाजाला, जो समाज अस्पृश्य होता त्या अस्पृश्यतेला बाहेर काढण्याकरता हा जो ऍक्ट आम्ही निर्माण केला, त्याच ऍक्टमुळे तोच समाज जर आज अस्पृश्य होत असेल पुन्हा, तर हा ऍक्टला काही अर्थ नाहीये। त्यामुळे ह्या ऍक्ट मधल्या ज्या काही तरतुदी आहे त्या रद्द करण्याकरता आमचा मोर्चा आहे। आम्ही कायदा रद्द करा असं बिलकुल म्हणत नाहीये। आमच्याबद्दल, या मोर्चाबद्दल पूर्ण समाजात जो गैरसमज होऊन राहिलेला आहे तो एकदम चुकीचा आहे। आमची रास्त मागणी आहे की अॅट्रॉसिटीचा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही परिस्थिती अनुरूप बदल करा। ज्याच्यामध्ये सेक्शन 18 मध्ये तुम्हाला जर काही हे झालं तर बेलच मिळत नाही, अँटिसिपेटरी बेल। तुम्ही स्टेट अमेंडमेंट करू शकता, गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट तशी स्टेट अमेंडमेंट करू शकतं, त्याच्यासाठी रिलॅक्स करू शकतं। त्यानंतर जे काही अॅट्रॉसिटीमध्ये, आम्ही हे नाही म्हणत की पूर्ण ऍक्ट रद्द करा, परंतु त्याच्यामध्ये सरकार एवढं तर करू शकते की जर चुकीची कोणी कंप्लेंट दिला, रिपोर्ट दिला, तर त्या व्यक्तीवर, त्यांनी चुकीची कंप्लेंट दिली म्हणून त्याच्यावर काही सजा झाली पाहिजे, त्याला काही दंड ठोठायला पाहिजे। प्रक्षुब्ध मनांचा निशब्द हुंकार म्हटलं जात आहे। या आंदोलनाच्या नंतर काय होणार आहे? नाही, खोटी तक्रार दाखल केली म्हणून त्यांना सजा व्हायला पाहिजे आणि या कायद्याचा जो अतिरेक होत आहे तो थांबला पाहिजे।